नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. कॅफेचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता रोहित कॅफेची दुसरी शाखा उघडण्याचा विचार करत होता. त्याच्या डोक्यात दिवसरात्र तेच नियोजन सुरू होतं. करिअरची सुरुवात झाल्यापासून व्यवसाय करण्याचा निर्णय घेईपर्यंत तो नोकरी जाण्याच्या चिंतेत किंवा दिलेलं लक्ष पूर्ण करण्याच्या चिंतेत असायचा. व्यवसाय सुरू झाल्यावर मनात धाकधूक होती, पण सुदैवाने ती चिंता मिटली आणि मनात भविष्याचं नियोजन सुरू झालं. पण ते कामही बुद्धीला ताण देणारच होतं. या प्रवासात त्याने स्वीकारलेली जीवनशैली अर्थातच आरोग्यदायी नव्हती. रोहितला कंबरदुखी, पाठदुखी वगैरे क्वचितच व्हायची. तो 2-4 दिवस आजारी पडलाय असंही कधी व्हायचं नाही. त्यामुळे जीवनशैली आरोग्यदायी नसूनही आपण निरोगीच आहोत असं त्याला वाटायचं. आयुष्य एक मोठा धक्का देत नाही तोवर माणसं जशी बेसावध असतात तसाच तोही बेसावध होता. मात्र दुर्दैवानं त्याला 40शीतच आयुष्याने मोठा धक्का दिला आणि सगळं कुटुंब हादरलं. त्या दिवशी रोहित नेहमीप्रमाणे कॅफेत काम करत होता. 2 दिवसांनी फेस्टिवल ऑफ लव्ह ही थीम असलेला कार्यक्रम सुरू होणार होता आणि त्यासाठीच कॅफेत सजावट सुरू होती. तो उभा राहून सजावट ठरल्यानुसार होते की नाही हे बघत होता. तेव्हाच त्याला प्रचंड घाम फुटला आणि गळाल्यासारखं वाटलं. तो जवळच्या खुर्चीत जाऊन बसला आणि स्वतःची छाती चोळू लागला. श्रावणी कॅफेतच होती, पण ती बिलिंगचं काम बघत होती. रोहित कॅफेच्या दुसऱ्या भागात असल्याने श्रावणीच्या दृष्टिक्षेपात नव्हता. तरी सुदैवाने कॅफेत बसलेल्या एका ग्राहकाने रोहितकडे पाहिलं आणि त्याला त्रास होतो हे ग्राहकाच्या लक्षात आलं. तो पाणी आणण्यासाठी काउंटरजवळ गेला. श्रावणी पाणी घेऊन रोहितकडे आली. त्याला ॲसिडिटी झाली असेल किंवा थकवा आला असेल असं तिला वाटलं. ती रोहितच्या हातात पाणी देणार एवढ्यात रोहितला भोवळ आली आणि त्याने अंग टाकलं. श्रावणीने त्याच्या खांद्याला पकडलं नसतं तर तो जमिनीवरच कोसळला असता. श्रावणीने रोहितला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठत नव्हता. श्रावणी चिंतेमुळे रडवेली झाली. तिने हेल्प असं मोठ्या आवाजात म्हणून सगळ्यांना जवळ बोलावलं. कॅफेत काम करणाऱ्या माणसानेच रोहितचा श्वास सुरू आहे की नाही ते पाहिलं. ते ताबडतोब त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कॅफेतून निघण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत श्रावणीने अनुभवलेले चिंताग्रस्त क्षण हा तिच्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता. ती हात जोडून फक्त प्रार्थना करू शकत होती. रोहितला गमावण्याच्या विचाराने तिचा रक्तदाबही वाढला होता. डॉक्टर्स रोहितला तपासत होते. श्रावणीने प्रज्ञा आणि रघुनाथरावांना फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावलं. तिने तिच्या आईवडिलांना फोन करूनही रडत रडतच घडलेली घटना सांगितली. ते सुद्धा हॉस्पिटलकडे निघाले. ते येईपर्यंत डॉक्टर्सनी रोहितला तपासलं होतं आणि त्याला तुलनेने कमी तीव्रतेचा हृदयविकाराचा झटका आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. सुदैवाने रोहित त्या धक्क्यातून वाचला होता. मात्र त्याच्यावर तातडीने उपचार होणंही तितकंच गरजेचं होतं. अजून 40शीतच असणाऱ्या पुरुषाला हृदयविकाराचा झटका का यावा हाच प्रश्न श्रावणीच्या मनात होता. तिने तो डॉक्टर्सना विचारलाही, पण डॉक्टर्सच्या मते आधी रोहितवर उपचार करणं गरजेचं होतं. संभावित कारण तुम्हाला सावकाश सांगू. आधी रोहितवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे का ते तातडीने तपासू, असं म्हणून डॉक्टर्स पुन्हा रोहितजवळ गेले. श्रावणीच्या पायाखालची जमीन सरकली होती. तिचे हातपाय अक्षरशः थरथरत होते. प्रज्ञा, रघुनाथराव आणि तिचे आईवडील हॉस्पिटलमध्ये आल्यावर तिला तेवढा तरी भावनिक आधार मिळाला होता. त्या चौघांनी श्रावणीची अवस्था पाहिली आणि आधी श्रावणीला धीर देण्याची आवश्यकता असल्याचं ओळखलं. धोका टळला असल्याचं समजल्याने त्यांनाही शांतपणे श्वास घेऊन थंड डोक्याने विचार करता आला. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर रोहितवर उपचार सुरू होते. तिथे एकावेळी 2 नातेवाईकांनाच प्रवेश दिला जात होता, तोही त्या मजल्यावरील प्रतीक्षा कक्षात बसण्यासाठी. कोणालाही रोहितजवळ जाण्याची परवानगी नव्हती. श्रावणी प्रज्ञाला घेऊन 3ऱ्या मजल्यावर जाणार होती, पण तिच्या वडिलांनी प्रज्ञाला खाली थांबवलं आणि ते स्वतः श्रावणीसह 2ऱ्या मजल्यावर गेले. श्रावणी आणि प्रज्ञा या दोघी सध्या हादरल्या आहेत आणि अशा परिस्थितीत त्याच दोघी एकत्र बसल्या
तर त्यांची चिंता कमी होणार नाही असा श्रावणीच्या वडिलांनी विचार केला. प्रज्ञाला धीर देण्यासाठी खाली रघुनाथराव आणि श्रावणीची आई होतीच. त्या प्रतीक्षा कक्षात तासनतास बसावं लागणार होतं. श्रावणीची चिंता कमी करण्याच्या उद्देशाने तिचे वडील म्हणाले, बाळ, चिंता करू नकोस. देवाच्या कृपेने अटॅकची तीव्रता खूप कमी होती. आपण असं समजायचं की देवाने आपल्याला सावध केलं. पुढे अचानक मोठा धक्का लागण्यापेक्षा आत्ताच आपण सावध झालो तर पुढे निरोगी आयुष्य जगता येईल. पण बाबा, रोहित सोबतच असं का व्हावं? त्याला तर सिगरेटचंही व्यसन नाही की दारूचंही नाही. आताही तो निरोगीच होता, तरी त्याच्यासोबत असं झालं. आजकाल ती काही दोनच कारणं राहिली नाहीत, खूप कारणं आहेत. जास्तीत जास्त प्रयत्न करणंच आपल्या हातात आहे. त्या पलीकडे सगळं देवांच्या हातात आहे. देव मला भेटला तर मी त्याला विचारेन, तू असं का केलंस? आम्ही कुठे कमी पडलो होतो? श्रावणी हुंदका दाबत म्हणाली. दैवाचे हे खेळ आपल्या लक्षात येणार नाहीत. तू इतकंच लक्षात घे की सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. तुझी लेक तुझ्याकडे बघते. तू जसं वागशील तसंच ती वागेल. रोहितलाही तुझ्या आधाराची गरज आहे. त्याने तुला पाहिल्यावर तुझा हसरा चेहरा दिसण्याऐवजी चिंताग्रस्त चेहरा दिसला तर त्याचीही चिंता वाढेल. असं कसं चालेल? हो, मी स्वतःला सावरेन. श्रावणीच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. रोहितवर शस्त्रक्रिया पार पडली. जे ब्लॉकेज होते ते काढले गेले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याचं ऐकल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला. शस्त्रक्रियेनंतर रोहितला एका स्वतंत्र खोलीत नेण्यात आलं. तो शुद्धीवर आला होता. श्रावणीला त्याला भेटण्याची परवानगी मिळाली. आपण स्मित करतच त्याला भेटायचं असं ठरवून श्रावणीने खोलीत प्रवेश केला. पण रोहितला बघताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. डोळ्यातून अश्रू वाहत असले तरी श्रावणी हसत होती. ते अश्रू अर्थातच आनंदाचेच होते. रोहितजवळ जाऊन तिने त्याचा उजवा हात हातात घेतला. कसं वाटतंय? श्रावणीने विचारलं. अमेझिंग. खरं सांग. खरंच, मुळात मला काय झालं होतं हेच मला माहीत नसल्याने हे आजारपण वेगळं आहे. थोडी शक्ती कमी झाल्यासारखी वाटते, पण बाकी काही त्रास नाही. लवकर बरा होशीलच. प्रज्ञा आणि बाबा बरे आहेत ना? त्यांना टेन्शन आलं असेल. तू संकटातून बाहेर पडलास हे कळताच त्यांनाही बरं वाटलं. आता सगळ्यांचं टेन्शन कमी झालंय. तू त्यांची चिंता करू नकोस. हे मला इथून कधी सोडणार आहेत? घाई कशाची आहे? तू पूर्ण बरा झालास की सोडतीलच? कॅफेत फेस्टिवल ऑफ लव्ह करायचं होतं ना, ते कसं करता येईल? श्रावणी स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हणाली, देवा, यामुळेच सगळी गडबड होत असेल. दिवस रात्र तू त्याचाच विचार करतोस. असंच करत राहिलंस तर तो कॅफेच बंद करू. तू हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही तिकडे फेस्टिवल साजरं करू का? माझं हृदयच इकडे असताना मी फेस्टिवल ऑफ लव्ह कसं साजरं करू? मग कॅन्सल केलं आहेस? हो, 2 आठवड्यानंतर करू ते. तू आधी बरा हो. 2 आठवडे कशाला? पुढच्या विकेंडला करू. हे काय मला आठवड्याभर इथे ठेवणार आहेत का? ते आता त्यांच्याच हातात आहे. त्यांनी आज घरी सोडलं तरी मी तुला 10 दिवस तरी घरीच ठेवणार आहे. लगेच उठबस करशील आणि त्रास वाढवशील. शस्त्रक्रिया ही काही मलम लावणे एवढी किरकोळ गोष्ट नाही आहे. 10 दिवस काय, मी तर म्हणते 1 महिना तू काहीच करायचं नाहीस. आपण डॉक्टरांना विचारू. तेही असंच म्हणतील बघ. रोहितने दीर्घ उच्छ्वास सोडला. श्रावू, हे काय झालं? त्याने त्याच्या मनातलं दुःख 3 शब्दात व्यक्त केलं. जे झालं ती गोष्ट काही आनंददायी नव्हती. पण देवाने जे केलं ते चांगल्यासाठीच केलं असं म्हणू. वेळेत ब्लॉकेज निघाले आणि पुढचा धोका टळला. नाहीतर आपल्या लक्षातच आलं नसतं. तू आता जास्त विचार करू नकोस. इथे पडल्या पडल्या दुसरं काय करू? आराम कर. दिवस रात्र आरामच करतोय. त्याचीच सध्या गरज आहे. डॉक्टर्स म्हणालेत की अजून 4 दिवस फार बोलू नका. मी वेळ संपेपर्यंत इथे तुझ्याजवळ उभी राहते. मीही काही बोलत नाही आणि तूही बोलू नकोस. श्रावणी त्याचा हात हातात घेऊन वेळ संपेपर्यंत तिथे उभी होती. काही तासांनी प्रज्ञा त्याला भेटण्यासाठी गेली. पुढे एक एक करून सगळे त्याला भेटून आले. रोहितला अजून 3 ते 4 दिवस डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये ठेवणार होते. दिवसभर प्रज्ञा रघुनाथरावांसह हॉस्पिटलमध्ये असायची आणि रात्री श्रावणी. जीवनात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनाही जीवनाला आकार देतात.
फेस्टिवल ऑफ लवची तयारी करणाऱ्या रोहितला हृदयविकाराचा झटका येईल हे सर्वांनाच पूर्णतः अनपेक्षित होतं. तो शनिवार रविवार त्याला हॉस्पिटलमध्ये काढावा लागेल याची नियतीशिवाय कोणालाही कल्पना नव्हती. तसंच प्रज्ञाला हॉस्पिटलमध्ये एक मैत्रीण भेटेल हे सुद्धा श्रावणीला आणि रोहितला अनपेक्षित होतं. प्रज्ञा अंतर्मुख होतीच, शिवाय वडिलांच्या तब्येतीची काळजी असताना हॉस्पिटलसारख्या ठिकाणी ती कोणाशी तरी स्वतःहून बोलेल असं रोहित आणि श्रावणीच्या स्वप्नातही आलं नसतं. प्रज्ञा सकाळी नाश्ता करून 9 वाजता हॉस्पिटलमध्ये यायची आणि रात्री 8 वाजता घरी जायची. तिची ज्या नर्सशी मैत्री झाली तिची शिफ्ट 10 ते 7 अशी होती. त्यामुळे फक्त रोहितलाच त्या नर्सचा चेहरा माहीत होता. प्रज्ञाला आवडलेल्या नर्सला भेटायची इच्छा श्रावणीच्या मनात असली तरी श्रावणीला वेळ न जुळल्याने तिला भेटता आलं नव्हतं. या मुली असं काय बोलल्या असतील, त्यांना एकमेकींशी मैत्री करावीशी का वाटली असेल हे श्रावणीला जाणून घ्यायचं होतं. पण तूर्त तिचं लक्ष रोहितवर केंद्रित असल्याने तिने त्याबद्दल फार विचार केला नाही. 4थ्या दिवशी सायंकाळी रोहितला डिस्चार्ज मिळाला. त्याला किमान 2 आठवडे सक्तीची विश्रांती, पुढे 2 आठवडे अगदी हलकं काम करण्याचा सल्ला डॉक्टर्सनी दिला होता. रोहितला घरी एकटं वाटू नये म्हणून कॅफेतही 1 महिना कोणतंही फेस्टिवल आयोजित करायचं नाही असं श्रावणीने ठरवलं. त्याच्याशिवाय हे शनिवार रविवार आयोजित केले जाणारे उपक्रमही अपूर्ण वाटले असते. रोहित हळूहळू नॉर्मल होतोय आणि हलकं फुलकं काम करू शकतो असं पहिल्या आठवड्यातच श्रावणीलाही वाटत होतं. पण डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार तिने रोहितला 14 दिवस काहीच करू न देण्याचा निश्चय केला होता. श्रावणी आणि प्रज्ञाच्या अनुपस्थितीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी रघुनाथरावांवर होती. या 4 आठवड्यांच्या काळात प्रज्ञा त्या नर्स मैत्रिणीला भेटतही होती आणि फोनवर बोलतही होती. श्रावणीने तिच्याबद्दल काही विचारलं तर तुला भेटल्यावर ती कशी आहे हे कळेलच, मी काय वर्णन करू, असं प्रज्ञा म्हणायची. रोहितला डिस्चार्ज मिळून 3 आठवडे झाले होते. तो 1-2दा कॅफेत येऊन गेला होता. कॅफेचे सदस्यही रोहितची विचारपूस करत होते. वर्षभरात त्यांचंही एक छान नातं निर्माण झालं होतं. डॉक्टर्सनी आता हळूहळू बैठक सुरू करायला काहीच हरकत नाही असं म्हणून हिरवा कंदील दाखवल्यावर 4थ्या आठवड्याच्या शेवटी फेस्टिवल ऑफ लव्ह आयोजित करायचं ठरलं. श्रावणी आणि प्रज्ञाने रोहितला न सांगता कॅफेत हळूहळू सजावटीचं साहित्य आणायला सुरुवात केली होती. त्यांनी रोहितला सांगितलं असतं तर तो पर्यवेक्षणासाठी कॅफेत येऊन बसला असता. प्रज्ञाची नवी मैत्रीण पल्लवी, हिलाही सजावट करण्यात रुची असल्याने तिने कॅफेत प्रज्ञाच्या मदतीला यायचं ठरवलं. प्रज्ञाच्या नव्या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्रावणीही उत्सुक होती. प्रज्ञा तिच्या नव्या मैत्रिणीसह पल्लवीसह कॅफेच्या दिशेने पायी जात होती. कर्वेनगरमधल्या आतल्या रस्त्यांच्या पदपथांवर चालणं त्या दोघींना आवडायचं. पल्लवीकडे दुचाकीही नसल्याने ती बऱ्याचदा चालतच अंतर कापायची किंवा शक्य तिथे सिटी बसने जायची. त्या दोघींची चांगली मैत्री झाली होती. एव्हाना त्या एकमेकींना आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना शेअर करू लागल्या होत्या. वेगवेगळ्या गोष्टींविषयी किंवा भावनाविषयी मनसोक्त बोलू लागल्या होत्या. पल्लवी प्रज्ञापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती, तरी वयातलं अंतर त्यांच्या मैत्रीच्या आड आलं नाही. पल्लवीने कधी सिनियर किंवा वयाने मोठी असल्याचं आव आणून काही म्हटलं नाही. त्यामुळे प्रज्ञाही मोकळेपणाने तिच्याशी संवाद साधू शकली. त्या दिवशी फेस्टिवल ऑफ लव्ह विषयी बोलत असल्याने अर्थातच प्रेमाचा विषय निघाला. त्या दोघी चालता चालता प्रेमाबद्दल बोलत होत्या. यार, माणसं ऑनलाईन काहीतरी वेगळंच बोलतात आणि समोर आल्यावर वेगळंच बोलतात. सगळ्यांना जणू मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाली आहे. पल्लवी काही न बोलता फक्त हसली. अगं खरंच, ही गंमत वाटत असली तरी हे खरंच आहे. प्रत्येकाच्या 2-3 पर्सनॅलिटीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे आपण ज्यांची निवड करू तो कसा असेल हे ओळखणं किती अवघड झालं आहे. हो ना, मलाही मान्य आहे. लोक अजून याबद्दल बोलत नाहीत कारण हे सगळ्यासोबतच घडतंय. बहुधा 50 वर्षांनी भूतकाळाचा अभ्यास करणारे असं लिहितात की स्मार्टफोनचा वापर सुरू झाला तेव्हा त्याचा असा परिणाम लोकांच्या मनावर झाला. आज आपण याबद्दल बोललो तर ते तितकं गंभीर किंवा तात्विक वाटत नाही, पण समाजाला खरी गरज याबद्दल बोलायचीच आहे. नाहीतर काय, आपल्या सगळ्यांच्या मेंदूचं इथे रिवायरिंग होतंय आणि सगळी मोठी माणसं बघावं तेव्हा राजकारण, इतिहास आणि भावकी याबद्दलच बोलत बसतात.
इतिहासातली माणसं तर जिवंतच नाही, त्यामुळे यांच्या मतांचा त्यांच्यावर काडीचाही परिणाम होत नाही. राजकारण्यांनाही यांच्या मतामुळे काही फरक पडत नाही. तरी हे लोक तेच बोलणार, जे स्वतःसोबत घडतंय त्याकडे दुर्लक्ष करणार. हो, तर मी हे म्हणत होते की एखाद्याचं खरं रूप कोणतं हे आपल्याला कसं कळणार? आजकाल सगळे ऑनलाईनच भेटतात आणि चॅट करतच बोलतात. चॅट करणं सोपं आहे. मुलगा विचार करून अगदी आदर्श उत्तर देतोय की खरंच तो तसा आहे हे कळणं खूप अवघड आहे. माझी आजी म्हणायची की आजकाल प्रेम करणं किती सोपं झालं आहे. पण मला उलटंच वाटतंय. पर्याय खूप झालेत, पण त्यातलं खरं कोण हे कळणं कठीण झालं आहे. मी तरी असंच ठरवलं आहे की भेटूनच काय तो निर्णय घ्यायचा. कारण पुढे सिरियसली लग्नाचा विचार होणार असेल तर आपल्याला संसार काही ऑनलाईन करायचा नाही. तो त्या मुलासोबत एकाच घरात दररोज सोबत राहूनच करायचा आहे. त्यामुळे लोक ऑनलाईन काय बोलतात आणि कसे दिसतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. मी सुद्धा असंच करायला हवं. मी एखादा मेसेज बघूनही डिस्टर्ब होते. पल्लवी स्मित करत म्हणाली. मी सुद्धा अशीच होते. अगदी या वर्षभरातच मी त्याला महत्त्व देणं सोडलं. तुला तर लॉंग डिस्टन्सची भीतीही असेल ना? आता पुढे कोणतं कॉलेज मिळतं आणि कुठे जावं लागतं हे तुला सांगता येणारच नाही. पण मला त्याची भीती नाही आहे. अंतराची भीती मला कधीच वाटली नाही. खरा प्रॉब्लेम तेव्हाच होत असेल जेव्हा दोन माणसं एकमेकांना समजून घेणं थांबवत असतील. मला समजूनच न घेणारा मुलगा माझ्यासोबत असला तरी त्या नात्याला काय अर्थ असेल? नसेलच. तुला डिस्टन्सची भीती नाही आहे तर किमान फॉरेव्हरची तरी असेल. म्हणजे आजकाल कोणी आपण कायम सोबत राहू असं लगेच प्रॉमिस करत नाहीत. आपण जेवढे सिरियस आहोत तेवढीच समोरची व्यक्ती सिरियस असेलच असं नाही. ते आपल्याला कळतही नाही. त्यामुळे मला प्रेमाची भीतीच वाटते. मला आवडलेला मुलगा असा घाबरट निघाला तर? आपण कायम सोबत राहण्याचं दडपण का घ्यावं? पल्लवीचं उत्तर ऐकून प्रज्ञा गोंधळली. तिने विचारलं, म्हणजे? जर दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर ते अर्थातच कायम सोबत राहतील. तो एक स्वाभाविक आउटकम आहे. ते होईल की नाही किंवा तो असं प्रॉमिस करेल की नाही याचं दडपण घेऊन काय उपयोग? एकमेकांना मनापासून वचन देणारेही दुरावतातच. 4 शब्द म्हटल्याने प्रेम टिकतं असं कुठे आहे? मग काय कॅज्युअल रिलेशन स्वीकारायचं? नाही, मला असं म्हणायचं नव्हतं. मी म्हणते की निवडताना आपल्यासारखं प्रेम करणारी व्यक्तीच निवडायची आणि स्वतःच्या निवडीवर विश्वास ठेवायचा. आपल्याला कॅज्युअल रिलेशन नको आहे तर तो उद्देश असणाऱ्या मुलाला निवडायचंच नाही. पण आपल्यासारखा मुलगा निवडल्यावर आपण जन्मभर सोबत राहणार की नाही याचं टेन्शन तरी का घ्यावं? जर ते होणार असेल तर ते होईलच. आपण 4 काचेचे ग्लास हातात घेऊन बिंदास चाललो तर ते एक वेळ हातातून पडणार नाही. पण ग्लास पडतील का, फुटतील का असं टेन्शन घेत चालू तर उलट पडण्याची शक्यता वाढेल. तुझ्या कन्सेप्ट्स अगदी एकदम क्लिअर आहेत. बराच अनुभव दिसतोय तुला. प्रज्ञाने गमतीने पल्लवीच्या उजव्या हाताला तिच्या डाव्या कोपऱ्याने हलका धक्का दिला. पल्लवीने फक्त स्मित केलं. प्रज्ञाने पुन्हा विचारलं, बघ, तू मला सांगत नाही आहेस. मी सुद्धा तुला सांगणार नाही. अगं असं काही नाही. एक अनुभव आहे मला, पण ते होऊन युगं लोटली असं वाटतं. युग? एवढं जुनं प्रकरण? सांगेन कधीतरी. अरे बताओ, फेस्टिवल ऑफ लव येतोय. मौका भी है और दस्तूर भी है. असं घाईघाईत रस्त्यावर सांगणार नाही. कधीतरी निवांत बसून सांगेन. ते मागच्या 3-4 निवडणुकींपासून नदीच्या दोन्ही बाजूंना गार्डन करायचं म्हणतायत. ते पूर्ण झालं की सांगेन. त्याला किती वेळ लागेल? तू न सांगण्याचा बहाणाच शोधतेस. बहाणा नाही गं. मी एकदा सांगायला लागले तर बराच वेळ जाईल. तुझा कॅफे अगदी 5 मिनिटावर आहे. 5 मिनिटात मी काय सांगणार? ओके, पण नंतर सांगायचं हं. मला आज पहिल्यांदाच कळतंय तुझ्या या युगांपूर्वीच्या स्टोरीबद्दल. आपली मैत्री हळूहळू डेव्हलप होते ना? हो. तुला मी माझ्या आईबाबांची स्टोरीही सांगेन. त्यांचंही लव्ह मॅरेज आहे. आधी घरच्यांचा विरोध होता, पण त्यांनी घरच्यांना पटवून शेवटी एकमेकांशीच लग्न केलं. वा, मला ऐकायला आवडेल. नक्की सांगशील? हो. आईने बरीच वाट पाहिली गं.
मला तर इतकी वाट बघणं शक्य होईल की नाही काय माहीत. अशी वेळच येऊ नये. पल्लवी त्यावर काहीच बोलली नाही. ती अचानक शांत का झाली हे प्रज्ञाला समजत नव्हतं. तिने विचारलं, काय झालं? तू अशी उदास होऊन जमिनीकडे का बघतेस? काही नाही, मी सुद्धा बरीच वाट पाहिली होती. आता माझी उत्सुकता तू अजूनच वाढवतेस. जाऊ दे, जाऊ दे, तू आता मला काहीच सांगू नकोस. माझ्या मनात दिवस रात्र तीच उत्सुकता असेल. त्यापेक्षा मला सगळं एकाच दिवशी सांग. चालेल. स्वतःच तो विषय टाळण्याचा निर्णय घेतलेली प्रज्ञा क्षणार्धात त्याच विषयाबद्दल म्हणाली. पण वाट बघणं किती कठीण असेल ना? कठीण तर असतंच, पण चांगल्या कारणासाठी तुम्हाला वाट बघावी लागली असेल तर निदान शेवट तरी आनंदी होतो. चुकीच्या माणसाची वाट पाहिली तर तो वेळ वायाच जातो, हातात काहीच लागत नाही. अगं, माझा मेन प्रॉब्लेमच तो आहे. मुलगा चांगला की वाईट हे ओळखायचं कसं? तू तर एका फटक्यात ओळखशील, पल्लवी चेष्टापूर्वक म्हणाली. घ्या, मी इथे तुला एक सिरियस प्रश्न विचारते आणि तू माझीच थट्टा करतेस. थट्टा कसली? मी तर फक्त तुझ्यावर विश्वास दाखवला. असू दे हां, मला कळतं तेवढं. मी तेच तर म्हणत होते की तुला एवढं कळतं. आज एकदम मूडमध्ये दिसतेस. मूड कसला? मी तर अगदी सिरियसली म्हणते. कळते मला तुझी सिरियसनेस. दोघीही स्मित करत एकमेकींकडे बघत होत्या. काही क्षणानंतर पल्लवीने विचारलं, ही फेस्टिवलची आयडिया कोणाची? आईची. छान आयडिया सुचली त्यांना. त्या एका काकांमुळे. ते मागच्या एका फेस्टिवलमध्ये त्यांची दर्दभरी दास्ता सांगत होते. इतकी दर्दभरी नव्हती, पण त्यांच्यामुळे त्यांच्या पत्नीला काय काय करावं लागलं हे सगळं सांगत होते. त्यावरून आईला सुचलं की अशा जोडप्यांसाठीच एक उपक्रम का घेऊ नये. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम असतं तरी त्यांची दास्ता अशी दर्दभरीच का असावी? पल्लवी म्हणाली. हो ना, त्या काकू म्हणाल्या की मला काही एवढा त्रास झाला नाही. आम्ही दोघांनी एकमेकांसाठी खूप काही केलं आहे, वगैरे वगैरे. चार चौघात त्या असंच म्हणणार. मला हे कळत नाही की सगळ्या चांगल्या प्रेमकथांच्या शेवटी तरी दुःख आहे किंवा मध्यभागी तरी दुःख आहे. जर दुःखच वाटायला येत असेल तर प्रेमाचा अर्थच काय? पल्लवी प्रतिक्रिया देण्यासाठी तोंड उघडणार त्यापूर्वीच प्रज्ञा म्हणाली, असू दे, तू पुन्हा माझी थट्टा करशील. विषय निघाला म्हणून मी माझा विचार सांगितला. पुन्हा थट्टा का करेन? तुझा प्रश्न बरोबर आहे. त्याबद्दल मी एक वाक्य वाचलं होतं, ते सांगणार होते. ते वाक्य असं होतं, दुःख ही सखोलतेची भाषा. जाऊ दे, उगाच भाषांतर करत नाही, अर्थ गडबडेल. मूळ इंग्रजी वाक्य पेन इज द लँग्वेज ऑफ डेप्थ असं होतं. सखोलता म्हणण्यापेक्षा आर्तता म्हणूया. जिथे दुःख आहे तिथे आर्तता असेलच आणि जिथे आर्तता आहे तिथे दुःख असेलच, असं त्या लेखकाचं म्हणणं होतं. मग प्रेमाचा अर्थच काय? आपण जितकं आर्ततेने प्रेम करू तितकंच आपल्याला दुःख होईल. पण दुःखालाही इतकं घाबरावं कशाला? यार, तुझं बोलणं ऐकून मला असं वाटतं की मलाच मेजर एन्झायटी इश्यूज आहेत. तू कशालाही घाबरत नाहीस. आपलं बाकी सगळं जुळतं, पण हे एक जुळत नाही. तुझ्या वयाची असताना मलाही तुझ्या एवढंच टेन्शन यायचं. मी म्हटलं ना, या 1-2 वर्षातच मी बदलले. टीनेजमध्ये आपण एका वर्षी अचानक मोठे दिसू लागतो. तसंच या वर्षभरात मला अचानक हे सगळं समजतंय. माझ्या आईला तर हे प्रेम म्हणजे काय ते ए टू झेड कळलंय. मी एकदा सहजच याबद्दल बोलत होते तर तिने तिच्या डायरीतलं एक वाक्य मला ऐकवलं. प्रेम हे 9 पाकळ्यांचं सुगंधी फूल आहे. तेच वाक्य आता एका भिंतीवर लिहून आम्ही ती भिंत रंगवणार आहोत. 9 पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्यांच्यावर प्रत्येक प्रेमाच्या 9 पैल्यांची नावं लिहायची आहेत. तिला ते वाक्य एवढं का आवडतं कोणास ठाऊक. आणि ते 9 पैलू काय आहेत? संवाद, विश्वास, आनंद, तडजोड. अजून काय होतं बरं? थांब, मी ते नोट करून ठेवलेत. प्रज्ञाने तिचा फोन उघडला आणि ते नोंदवलेले 9 पैलू एका क्रमात वाचले. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विश्वास, आत्मीयता, क्षमा. बाप रे, तुझ्या आईने प्रेमाबद्दल खूपच विचार केलेला दिसतोय. प्रेमाबद्दलच काय, पूर्ण आयुष्याबद्दलच. ती थोडी फिलॉसॉफिकल आहे.
हो, म्हणजे थोडक्यात तुझ्यासारखी नाही. पल्लवीने पुन्हा चेष्टा केली. आज सकाळपासून मीच भेटले असं दिसतंय. आज सगळ्या सुया योग्य ठिकाणी लावल्यास वाटतं. त्यामुळेच एवढी आनंदी आहेस आणि माझी मजा घेतेस. बाय द वे, मी सुद्धा थोडी फिलॉसॉफिकल आहे बरं. तुझी आई आहे म्हटल्यावर तूही असणारच. मी तर सहज गंमत केली. आई, तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. का गं? म्हणजे असं काही ठराविक कारण? कारण हेच की माझ्यासारख्या इंट्रोवर्ट मुलीने स्वतःहून 3 वर्ष मोठ्या मुलीशी मैत्री कशी केली, तेही हॉस्पिटलमध्ये, आणि तेही 3 दिवसात. ती आश्चर्यचकितच झाली होती. तेव्हापासून तिच्या मनात तुला भेटण्याची इच्छा आहे. मग मला आधी सांगायचंस ना, मी केव्हाच भेटले असते. त्यात काय एवढं? मैत्री अगदी नवी नवी असताना कोणी लगेच आईला भेटायला नेतं का? कसं वाटेल ते? त्यात काय वाटायचं? आईची परवानगी घेतल्यासारखं वाटेल. तू कोणती गोष्ट ओव्हरथिंक करशील याचा नेम नाही. त्या कॅफेपर्यंत पोहोचल्या होत्या. कॅफेत प्रवेश करता करता प्रज्ञा पल्लवीला म्हणाली, यू आर नाव स्टक विथ मी. श्रावणी किचनमध्ये होती. प्रज्ञाचा आवाज ऐकून ती किचन बाहेर आली. पल्लवीला पाहिल्यावर तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ती स्तब्ध झाली. हे कसं शक्य आहे? हे खरंच घडतंय का? तिला कळत नव्हतं. आपली आई आपल्या मैत्रिणीकडे अशी एकटक का बघते आणि ती काही न बोलता अशी आश्चर्यचकित झाल्यासारखी का उभी आहे, हे प्रज्ञाला समजत नव्हतं. शेवटी तिने श्रावणीला विचारलं, आई, काय झालंय तुला? अशी का उभी आहेस? अगं अगं श्रावणीला काय बोलावं तेही उमगत नव्हतं. अचानक एखादा अनपेक्षित सुखद धक्का बसल्यावर माणूस जसा सुन्न होतो तशी ती सुन्न झाली होती. तिने नकळत श्वासही रोखून धरला होता. शेवटी आपल्याला वाटतंय ते खरं आहे का हे तपासण्यासाठी तिने पल्लवीला विचारलं, तुम्ही? पल्लवी चकित आणि ऑकवर्ड झाली. तुम्ही? तिने प्रज्ञाकडे पाहिलं. आई, तिला तुम्ही काय म्हणतेस? अगं पण या तर. श्रावणीने काहीही बोलण्यापासून स्वतःला वेळीच रोखलं. आपल्याला वाटतंय ते बहुधा सत्य नाही याची तिला जाणीव होती. पण पल्लवी राधाच आहे याबद्दल वाटणारी खात्री जराही कमी होत नव्हती. त्यामुळे श्रावणी अधिकच गोंधळली. बऱ्याच वर्षांपूर्वी श्रावणीला वृंदावनात भेटलेल्या राधेचा चेहरा आणि पल्लवीचा चेहरा सारखा होता. तो सारखा असण्याबद्दल तिच्या मनात जराही संशय नव्हता. वृंदावनात भेटलेल्या राधेचं ते पावन आणि मधुर रूप तिला पूर्णतः स्मरणात होतं. पल्लवीलाच तिचं रूप अजून प्रज्ञासमोर येऊ द्यायचं नसेल. बहुधा त्यामुळेच ती ओळख दाखवत नसेल. तिने या शक्यतेचाही विचार केला असेल. तिच्या मनात लगेच हा विचारही आला, रोहितला हे कसं जाणवलं नाही की ही राधेचीच लीला असेल? राधा रोहितला वेगळ्याच रूपात आणि मला वेगळ्या रूपात भेटली असेल का? हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत आणि पल्लवी खरोखर प्रज्ञासारखी एक सामान्य मुलगी आहे. पल्लवी राधा नसेल तर वृंदावनात मला आलेला अनुभवही. श्रावणीची विचार शृंखला तोडत प्रज्ञा म्हणाली, आई, तुला काहीतरी झालंय असं मला वाटतंय. तू काउंटरवर शांत बस, पाणी पी, आम्ही थोड्या वेळाने तुला भेटतो. प्रज्ञा पल्लवीला घेऊन भिंत रंगवण्यासाठी गेली. श्रावणी विचार करत अवाक होऊन पल्लवीकडे बघतच होती. प्रज्ञाला ते विचित्र वाटत होतं. तिने आपणच आईकडे बघू नये असं ठरवलं. भिंतीवर सूर्यफुलाचं सुंदर रेखाचित्र प्रज्ञाने आदल्या दिवशीच रेखाटलं होतं. पाकळ्यांमध्ये शब्द लिहायचे असल्याने तिने सूर्यफुलाची निवड केली होती, जेणेकरून नावं व्यवस्थित लिहिता यावी. प्रज्ञा आणि पल्लवी त्या चित्रात रंग भरत होत्या. पल्लवीने क्षणभर मागे वळून हा नियतीचा खेळ आहे की माझ्या मनातील एक विलक्षण कल्पना या प्रश्नात हरवलेल्या श्रावणीकडे पाहिलं. त्यांची दृष्टीभेट झाली. पल्लवी ओळख दाखवण्यासाठी स्मित करेल असं श्रावणीला वाटलं, पण पल्लवी लगेच नजर वळवून प्रज्ञा सहज चित्र रंगवू लागली.